एक मिनिट अगं अधिरा, रोहन बोलतोय तुझ्याशी. अरे रोहनचा फोन आहे. अधिरा 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 हे घे, रोहन बोलतोय. घे बाळा, हे घे, मी इथे ठेवते फोन. हा अधिरा, रोहनला बोलायचंय तुझ्याशी. हे घे, हे पण मी लांब आहे. घे, रोहन बोलतोय. सोड सोड ना ताई, सोड ना ताई. अधिरा वास, तुला रोजची शपथ आहे, तुझ्या खाली आहे. ये खाली सावकाश. ये अधिरा. मला नाही ओके ओके, लागेल लागेल लागेल. तू फसवलंस मला. खोटं बोललीस तू, खोटं बोल. सॉरी 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 सॉरी. आपण करूया सगळं नीट करूया. ओके मला नाही जगत. ओके, शांत शांत राजा, नको इतका त्रास करून घेऊ. अधिरा दादा आला बघ. हे बाळा, सगळं संपलं, सगळं संपलं. सगळं काय वेळासारखं बाळा. हा मी आलो ना आता. आता सगळं ठीक आहे. बघितलंस दादा कुठपर्यंत गेलंय हे. हे सगळं रोहनमुळे झालंय, यांच्यामुळे झालंय हे सगळं. दे ना आपली, आपलंच नशीब समजायचं. आपल्या मुलीचा त्रास आपल्यालाच बघावा लागतो. रंजना, रंजना पाणी घेऊन ये. बस बस. मला नाही जगायचंय. हे धर. पाणी. हे काय करायला निघाली तू स्वाधीन? हा जीव देणं इतकं सोपं आहे, इतका स्वस्त आहे तुझा जीव. आणि आम्ही सगळ्यांनी काय केलं असतं त्याच्यानंतर? मला माहितीये तुला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा, खूप बोचतंय तुला आतमध्ये. पण आपण बोलूया ना रोहनशी. जीव देणं हा पर्याय आहे का? आणि बघ, तू असलं परत काहीही करणार नाहीयेस. जीव देणं इतकं काही घडलं नाहीये. काहीच राहिलं नाहीये मिनटं दादा. बस संपलंय. सोनला मी नकोय ना, तो असं कसं करू शकतो. स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. त्याला मी नाही आवडत आहे, त्याला मी नकोय, त्याला मी नकोय. मिनटं ना, असं काही नाहीये. असंच आहे दादा. अरे तुला माहिती नाही आज काय झालंय ते. रोहनने आज डिवोर्स नोटीस पाठवली आहे. डिवोर्सची नोटीस? हे कसं शक्य आहे? सगळं तुझ्या समोर आहे दादा. स्वानंदी, तुझा भाऊ काय समजतो ग माझ्या बहिणीला? मनात आलं सोडून दिलं. तुम्हाला ठाऊक तरी आहे का, अगं राजकन्यासारखी वाढलीये ती या घरात. आणि तिचे हाल बघ. ना इमोशनली सपोर्ट आहे ना फायनान्शियली. रोहनने तिची वाट लावली आहे बघ.
हाल बघ तिचे काय केलेत ते. माझी डॉल सुरुवातीपासून तुझ्या कुटुंबाशी जुळवून घेते. रोहनवर किती प्रेम केलं तिने, त्याची ही परतफेड. डिवोर्सची नोटीस पाठवली त्याने. का केलं त्यांनी असं? आता काय करायचं माझ्या डॉलने? डिवोर्स झालेली मुलगी म्हणून शिक्का बसला ना कायमचा तिच्यावर. काकू मलाही खरं तर ऐकून खूप धक्का बसलाय आणि रोहन असं काही करेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. ऐका काही झालं नाहीये अजून. मी बोलते रोहनशी. आता काय बोलणार आहेस तू? बस बाळा, किती रडशील हं? बस. डिवोर्स नकोय पण दादा मी नाही जगू शकत. मी नाही जगू शकत. असं काही होणार नाही बाळा. अगं नुसती नोटीस आली म्हणजे डिवोर्स होतो का लगेच? हं? डिवोर्स म्हणजे काही खेळ आहे का? मी असं होऊच देणार नाही. मी आहे ना, मी सगळं आधीसारखं नीट करेन. ओके, तू आता रडणं थांबव आणि परत आदिरा, हे असं काहीही करायचं नाही वेळासारखं. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट होईल असं अजिबात वागायचं नाही. अगं वेडे, तुझा जीव मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तुझ्यासाठी जगतोय मी. तुला काही झालं तर कसं जगू शकेल मी, सांग मला. हं? माझ्यावर विश्वास आहे की नाही, सांग मला. आहे की नाही? आहे ना? बस मग मी सगळं नीट करेन. ओके, सगळं नीट करेन.